बुलढाणा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 29,000 हेक्टरवर पेरणी, मात्र 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, जिल्हा कृषी अधीक्षकांचे शेतकऱ्यांना आवाहन. अकोला जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी येताच या ठिकाणी शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात. कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद इत्यादी पिकांच्या पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल. वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसात दमदार पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीला चांगली सुरुवात. शेतीच्या मशागतीची कामं पूर्ण करून पेरणीच्या कामांना वेग. नाशिक जिल्ह्यामध्ये मान्सूनचं आगमन झाल्यानंतर खरीपाच्या पेरणीची लगबग. चांदवड तालुक्यामध्ये पावसाची दमदार हजेरी. असं असलं तरी अद्यापही पावसानं दमदार हजेरी लावलेली नसल्याचं समोर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खरीप पेरणीला वेग, तर 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणीला सुरुवात करू नका, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. अमरावती जिल्ह्यातील 3 तालुक्यातील 6 मंडळांमध्ये पावसाची अतिवृष्टी, तर अमरावती, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी या तालुक्यामध्ये बरसला धोधो पाऊस. पावसामुळे 4 घरं कोसळली, तर 3 बकऱ्यांचाही मृत्यू. 2 दिवसांपूर्वी झालेल्या नुकसानीची या ठिकाणी आकडेवारी समोर. नंदुरबार शहर आणि परिसरात अखेर पावसाला सुरुवात. रिमझिम पावसामुळे शहरासह परिसरात गारवा, तर सकाळच्या सरींमुळे पेरणी केलेल्या पिकांना काहीसा फायदा होण्याचीही शक्यता. जळगावात पावसाच्या उघडीपीनंतर आता शेतीच्या कामांना वेग, तर कापसाऐवजी शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे कल. महिलांनी शेतात गाणी गात समाधानकारक पावसाचा आनंद साजरा केला. जळगावच्या सातपुडा पर्वतरांगेमध्ये पहिल्यांदाच मुसळधार पावसात मंगरूळ धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे केळी उत्पादकांना मोठा दिलासा. जळगावच्या वाल्मिकनगर परिसरातील नवीन बाल विकास शाळेमधील मैदानात पावसाचं पाणी साचलं. पाणी साचल्यामुळे मैदानाला तलावाचं स्वरूप. भंडारा जिल्ह्यामध्ये पाण्याचं मोठं संकट. जिल्ह्यातील 65 सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ 19.85% उपयुक्त पाणीसाठा. धरणांमधील पाणी केवळ पिण्यासाठीच आरक्षित. जून अखेर पावसाला सुरुवात न झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला. जिल्ह्यातील 26 प्रकल्पांमध्ये केवळ 20% इतकाच पाणीसाठा शिल्लक. गंगापूर धरणामध्ये देखील 30% इतका पाणीसाठा. जून महिन्यामध्ये पाऊस न पडल्यामुळे कोल्हापूरच्या राधानगरी धरणात पाण्याचा साठा कमी. जून महिन्यामध्ये राधानगरी धरणात किमान 40 ते 45% पाणीसाठा असायचा, पण यावेळी तो 17% इतकाच शिल्लक राहिलाय. पाणी कमी असल्यामुळे धरणातली छोटी बेटं नजरेत पडत नाहीये. नाशिक येवला शहराला आता पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावाची पाणी पातळी घटली. तलावामध्ये सध्या 2.2 मीटर इतकाच पाणीसाठा शिल्लक. साताराच्या कराडमध्ये नालेसफाईची नगराध्यक्षांकडून पाणी भरत असल्याच्या ठिकाणी उपाययोजना करण्याच्याही सूचना. पुणे सातारा महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्यामध्ये कंटेनर बंद पडल्यानं वाहतूक कोंडी. साताऱ्याच्या दिशेनं येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा. पोलिसांनी कंटेनर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पुणे कोलाड मार्गावरील पिरंगुट घाटामध्ये सुरक्षा कठडे बसवण्याच्या कामाला सुरुवात. घाटात अनेक ठिकाणी सुरक्षा कठडे नसल्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. गोंदिया शहरातील भूमिगत गटार योजनेचं हे काम पावसाळा संपेपर्यंत बंद. नगराध्यक्ष सचिन शेंडे यांचे हे आदेश. पावसाळ्यामध्ये सुरू असलेल्या खोदकामामुळे नागरिक हैराण, तर अपघातांचं प्रमाण वाढल्यामुळे नगराध्यक्ष शेंडेंचा हा निर्णय. धुळे शहरामध्ये भूमिगत गटार योजनेची कामं सुरू आहेत, मात्र पाऊस आल्यामुळे भूमिगत गटारासाठी खोदलेले खड्डे उघडे आहेत. खड्ड्यांमुळे लहान मोठे अपघात होऊन जखमी झाल्याची ही माहिती, तर खड्डे तात्काळ बुजवण्याची नागरिकांची मागणी. गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था. रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाल्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप. परभणीमध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे आडगाव ते धारफाटा या रस्त्याला तळ्याचं स्वरूप. रस्त्याचं काम अपूर्ण या ठिकाणी असल्यामुळे लवकरात लवकर हे काम सुरू करण्याचीही मागणी. चंद्रपूर शहरातील महाऔष्णिक विद्युत केंद्राकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाची दयनीय अवस्था. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नगरसेवक खाली पडले. संतप्त नगरसेवकाकडून रस्त्यामध्ये दुचाकी लावून आंदोलन. पुण्याच्या भोरमधील बनेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं 70% काम पूर्ण. मागील वर्षी जूनमध्ये या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. खासदार सुप्रिया सुळेंनी रस्त्याच्या कामाच्या मागणीसाठी उपोषणही केलं होतं. अमरावती शहरातील कृषी सेवा केंद्र बियाणं बाजारपेठेमध्ये शुकशुकाट. समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून पेरणीची घाई नाही. खरीप हंगामाच्या पेरण्या लांबल्यास आता उत्पादनावर सुद्धा परिणाम होणार. गोंदियामध्ये धान उत्पादकांना दिलासा. उत्पादकांना देण्यासाठी 286 कोटींचा निधी आला. आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार. 78,122 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, तर शेतकऱ्यांनी आतापर्यंत 30,96,000 क्विंटल धानाची विक्री केली आहे. वटपौर्णिमेनिमित्त कोकणातनं फणस मुंबईला रवाना. सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं मोठ्या प्रमाणात फणस विक्रीसाठी मुंबई ठाणे शहरामध्ये पाठवले जातात. नाशिकच्या
पळसदरे आणि गुगुळवाड या शिवारामध्ये जंगली प्राण्यांचा उच्छाद, वनविभाग कृषी विभागानं उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. अकोल्याच्या शिवणी परिसरामध्ये फालुद्याच्या गाडीमध्ये साप शिरल्यानं खळबळ, तर या ठिकाणी सर्पमित्राला बोलावून साप काढण्यात आला. मांडवी एक्सप्रेसमध्ये अचानक एसी बंद झाल्यामुळे प्रवाशांची घुसमट. एसी डब्यांमध्ये खिडकी उघडण्याची सोय नाही, हवा येत नसल्यामुळे प्रवासी वैतागले. लातूर जिल्ह्यातल्या अंबुलगा साखर कारखान्याकडे ऊसाची बिलं थकल्यामुळे शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना घेराव. अनेक शेतकऱ्यांची या ठिकाणी ही तक्रार. दरम्यान ओंकार अंबुलगा साखर कारखान्याकडे ऊस बिलं थकीत, पाठपुरावा करून सुद्धा बिलं अदा न करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचा घेराव. मनमाडला खंडित वीज पुरवठा प्रश्नी आता शिवसेना आक्रमक. महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब. वीज पुरवठा सुरळीत करण्याचीही केली मागणी. सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये स्मार्ट मीटर विरोधात ठाकरे सेनेची महावितरण कार्यालयावर धडक. माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. चंद्रपुरात 28 जून रोजी राखीव प्रवर्गातील समाजाच्या संयुक्त महामोर्चा. ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची केंद्र सरकारकडे मागणी. भाजपाच्या वरिष्ठ नेत्याला मिरजच्या भूमापन कार्यालयामध्ये आंदोलन करण्याची वेळ. माजी सभापती मकरंद देशपांडे यांचं ठिय्या आंदोलन. देशपांडेंनी कार्यालयामध्ये ठिय्या मांडत जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं सांत्वन. मोहोळ यांच्या वडिलांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दोन्ही नेत्यांनी मोहोळ कुटुंबियांचं सांत्वन केलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहाची मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून पाहणी. मंत्री शिरसाटांसमोर विद्यार्थ्यांनी तक्रारींचा पाढाच वाचला. वसतिगृहातील कामं तातडीनं पूर्ण करण्याच्याही शिरसाटांच्या अधिकाऱ्यांना सूचना. महाडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये विकास कामांचं उद्घाटन. मंत्री भरत गोगावलेंच्या हस्ते विकास कामांचं उद्घाटन. यावेळी महाविद्यालयाचं नवीन प्रवेशद्वार, कॅन्टीन आणि जिमचं उद्घाटन करण्यात आलं. खासदार संजय दिना पाटीलनं पत्रकारांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा धुळ्याच्या पिंपळनेरमध्येही तीव्र निषेध. तर व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेची त्याच्या प्रतिमेला जोडे मारून घोषणाबाजी. संजय पाटीलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. साताऱ्याच्या कराडमध्ये राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून स्मारकाला पुष्पहार घालून अभिवादन. पुण्याच्या खेडमध्ये पत्रकार संघाच्या वतीनं संजय दिना पाटीलचा निषेध. पत्रकारांना धमकी आणि खालच्या भाषेत शिवीगाळ केल्यानं कारवाईची मागणी. खासदार संजय पाटीलच्या विरोधात पनवेल आणि रायगडमध्ये सुद्धा पत्रकार आक्रमक. संजय पाटीलवर कारवाई करण्याची पत्रकारांची मागणी. कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. सातारा शहरामध्ये मोहरम सण पारंपरिक धार्मिक उत्साहाचा आणि सामाजिक सलोख्यामध्ये साजरा. 9व्या दिवशी मानवी वाघ, पंजा आणि ताबूमध्ये त्यांच्या भेटीसाठी भाविकांची मोठी गर्दी. साताऱ्यातल्या हिंदू मुस्लिम बंधुभावाचे अनोखे दर्शन या ठिकाणी घडले. अहिल्यानगर शहरामध्ये मोहरम सणानिमित्त मिरवणूक पार पडली. मोहरम मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये विशेष आढावा बैठक संपन्न. पुरंदरच्या तहसीलदारांनी दिलेल्या निर्देशांनुसार सर्व विभागातील अधिकाऱ्यांच्या या वारीच्या तयारीसंदर्भात त्यांनी दिली माहिती. सांगली महापालिकेच्या शाळेमध्ये जाऊन महापौरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महापालिकेच्या शाळांची महापौर धीरज सूर्यवंशी यांनी अचानक केली पाहणी. बिकट अवस्थेतील भाताण ग्रामपंचायतीला अमेठीमुळे सोन्याचे दिवस. तर अमेठी या विद्यापीठाकडून ग्रामपंचायतीला दरवर्षी सुमारे 35 लाख रुपयांचा कर. शेकडो स्थानिकांना यातनं रोजगार, रिक्षा, मेस आणि इतर व्यवसायांना सुद्धा चालना. लातूरमधील डीपीडीसी बैठकीचे दरवाजे सामान्य लोकांसाठी बंद असल्याचं चित्र. आपल्या मागण्यांचं निवेदन घेऊन आलेल्या लोकांना पोलिसांनी गेटवरच अडवलं. ग्लोबल वारी 2026 अंतर्गत हंगेरीमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या पादुकांचा भक्ती सोहळा संपन्न. विश्वगुरू दीप हिंदू मंदिरामध्ये भाविकांकडून विठू नामाचा गजर. दरम्यान या ठिकाणी हंगेरीतील मुक्काम संपवून पादुका जॉर्जियाकडे रवाना. छत्रपती संभाजीनगरमध्ये सामाजिक न्याय भवनामध्ये डिजिटल माहिती फलक अभिलेख कक्षाचं उद्घाटन. उद्घाटनावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि अधिकाऱ्यांचीही उपस्थिती. नंदुरबारमध्ये खानदेश एक्सप्रेस आठवड्यातनं 6 दिवस धावणार. मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा. जालन्याच्या चंदनजिरा भागामध्ये अश्लील व्हिडिओ बनवून पैशांची लूट करणाऱ्या टोळीला अटक. ब्लॅकमेल करणाऱ्या मुख्य सूत्रधार तरुणीसह 6 जण ताब्यात घेतलेल्या तरुणीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता, पोलीस सूत्रांची माहिती. बुलढाण्यामध्ये महिला बालविकास विभागातील संरक्षण अधिकाऱ्याला 12,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं. क्रांतिज्योती बालसंगोपन योजनेच्या लाभासाठी 24,000ची मागणी.
बीडमध्ये समन्स बजावण्यासाठी 8,000ची लाच घेणारा पोलीस एसीबीच्या जाळ्यात, तर सुशेन उगले असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव. जालना एसीबीनं सुशेन उगलेला रंगेहात पकडलं होतं. दरम्यान सुशेन उगले सध्या बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत. साताऱ्यात एफडीएच्या कारवाईमध्ये 25 किलो प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी पान मसाला जप्त. सातारा तालुक्यातल्या बसप्पाची वाडी या ठिकाणी बंद खोलीवर आणि वॅगनर गाडीवर हा छापा. मंडळाच्या नावाखाली जुगाराचा क्लब सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार. धाराशिवच्या कळंब ढोकी मार्गावरच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड. या धाडीमध्ये तब्बल 19 लाखांचा मुद्देमाल जप्त. जळगावच्या चाळीसगावमध्ये महिलेच्या पिशवीतील 50,000 रुपयांची चोरी, तर पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा करताना ब्लेडनं पिशवी कापून रोकड लंपास. 2 संशयित महिलांविरोधात या ठिकाणी पोलीस ठाण्यात गुन्हा. वाशिमच्या अनसिंग बसस्थानकावर भर दिवसा चोरीचा प्रयत्न. नागरिकांनी उधळून लावलाय. मोबाईल आणि रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 महिला रंगेहात पकडल्या गेल्या. परभणीच्या गंगाखेड महामार्गावर भरधाव स्कॉर्पिओची एकाला धडक. गाडीच्या धडकेत रस्ता ओलांडणारा ट्रक चालकाचा यामध्ये मृत्यू. घटनेचा सीसीटीव्ही समोर. नाशिकच्या देवळाली गावामध्ये दारूच्या वादातनं मित्राची हत्या. आरोपींना काही तासातच अटक. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. परभणीच्या धानोरा देवगावमध्ये मंगळसूत्र देत नसल्याच्या कारणावरून पतीनं केली पत्नीची हत्या. बोरी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. भिवंडीमधील कशेळीत 7 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार. नरपोली या पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. चिमुरडीला खाऊचं आमिष दाखवून फ्लॅटमध्ये नेऊन अत्याचार केल्याची माहिती. अंकित गिरी असं या नराधम आरोपीचं नाव. गे डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणाचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना, तर 5 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. गे डेटिंग ॲपवरील ओळखीचा गैरफायदा घेत तरुणाचं अपहरण करून लूटमार करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. चंद्रपूर शहरातील मित्रनगरामध्ये दगडानं ठेचून युवकाची हत्या. संतोष अरुण भेंडे असं या मृताचं नाव, तर अज्ञात हल्लेखोरानं बाईकवर येत त्यांच्या डोक्यावर दगडानं वार केल्याची प्राथमिक माहिती. नाशिकच्या सिन्नर परिसरामध्ये महिला आणि लहान मुलींवर अत्याचाराच्या घटनेत वाढ. सिन्नरमध्ये स्कूल बस चालकाकडनं 13 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग. पास्ते शिवारात अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत बसमध्ये अश्लील कृत्य. स्कूल बस चालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. भंडाऱ्यामधील धान भरडाई प्रकरणाच्या राईस मिल मीटर रिडिंग या घोटाळ्याच्या चौकशीचा या ठिकाणी पर्दाफाश. त्याचे चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. मीटरनं फिरताच धान भरडाई झाल्याचा संशय. मिल चालकांवर फौजदारी गुन्ह्यांची टांगती तलवार. लातूर जिल्ह्यातल्या जळकोट पंचायत समितीमध्ये 2 ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आलंय. बोरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचावर पोलिसात गुन्हा दाखल. बोरगाव ग्रामपंचायतीमध्ये 22 लाखांचा अपहार केल्याचं उघडकीस आल्यानंतर ही कारवाई. चंद्रपूरच्या सावली तालुक्यामध्ये मासेमारी डोंगा उलटल्यामुळे मच्छीमारांचा या ठिकाणी मृत्यू. गुरुदास मेश्राम असं मृत मच्छीमाराचं नाव. आळेफाट्यामधील नाशिक पुणे महामार्गावर कारचा भीषण अपघात. अपघातामध्ये पती पत्नी गंभीर जखमी, तर 2 चिमुकलेही सुखरूप. वाशिमजवळ खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात. दुभाजक ओलांडून बस थेट पत्र्याच्या दुकानात घुसली. पहाटे 3 ते 4 वाजेदरम्यानची घटना. जीवितहानी सुदैवानं नाही. अपघातामध्ये चालकासह 3 ते 4 प्रवासी जखमी झाल्याची माहिती. त्यांच्यावर उपचार